10,555 योग्य गौशिंदे 17,500 आणि 12,000ची कांद्याची गादा. बरोबर. ऐका हो ऐका डॉक्टर, आता जी कुस्ती लागतीये संदीप उचळे शिरापूर तालुका पारवे आणि विजय पवार शिरोर. सध्या शिवरामदादा तालीम पुणे या ठिकाणी ते सराव करत आहे. दादा सांगायचं विशेष असं की आपल्या शिवनेर केसरीच्या मैदानाला विजूची 25,000ची कुस्ती विजूने निकाली मारली आपल्या शिवजयंतीला. विजू राष्ट्रीय खेळाडू आहे, संदीपही तोला मोलाचा आहे, संदीपही राष्ट्रीय खेळाडू आहे, स्कूल नॅशनल आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आता ही जी कुस्ती होते या कुस्तीचा जो इनाम आहे तो इनाम भिवाजी शेठ पोत्राळे 6,000 रुपये, विजूभाऊ पोत्राळे 6,000 रुपये, गावचा इनाम 3,000 रुपये, 15,000 रुपये आणि बाकीचे जे आता बक्षीस आलेले आहे योगेश भाऊ शिंदे 5,555. आणि आणखी एक महत्वाचं असं की या ठिकाणी ओम खैरे यांनी या कुस्तीवर एक गदा ठेवलेली आहे. दादा ओम खैरे यांचे आजोबा कैलासवासी दगडू खंडू खैरे महाराष्ट्र केसरीचं 29वं अधिवेशन सांगलीला 1985 साली झालं होतं आणि त्या सांगलीच्या अधिवेशनात कैलासवासी दगडू खंडू खैरे यांनी गादी विभागामध्ये 74 किलोमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू ओम खैरे यांनी ही जागा ठेवलेली आहे. तसं पाहिलं तर ओम ह्यापूर्वीच आजोबांची आठवण तुम्हाला येईल. शुभेच्छा दोघांनाही आहेत आणि कुस्तीला सुरुवात अशोक शेठ आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे. उत्कृष्ट खेळाचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप उचाळेनं ताबा घेतलेला आहे. विजय पवार राष्ट्रीय खेळाडू सध्या शिवरामदादा तालीम पुणे सराव. संदीप उचाळे आमचे मित्र प्रकाश भाऊ उचाळे यांचे चिरंजीव संदीप उचाळे शिरापूर तालुका पारनेर. प्रकाश भाऊंनी देखील अनेक वर्ष लाल मातीची सेवा केली. आपल्या हिवरी गावामध्ये अनेक वर्ष ते या ठिकाणी कुस्त्यांना येत होते, आखाड्याला येत होते.
कमिटीच्या वतीने हिवरी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत अभिनंदन. दादा 555 योग्य गौशिंदे 12 17,500 आणि 12,000ची कांद्याची गादा. बरोबर. ऐका हो ऐका डॉक्टर, आता जी कुस्ती लागतीये संदीप उचले शिरापूर तालुका पारवे आणि विजय पवार शिरोर सध्या शिवराम तालीम पुणे या ठिकाणी ते सराव करत आहे. दादा सांगायचं विशेष असं की आपल्या शिवनेर केसरीच्या मैदानाला विजूची 25,000ची कुस्ती विजूने निकाली मारली आपल्या शिव जयंतीला. विजू राष्ट्रीय खेळाडू आहे, संदीपही तोला मोलाचा आहे, संदीपही राष्ट्रीय खेळाडू आहे, स्कूल नॅशनल आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आता ही जी कुस्ती होते या कुस्तीचा जो इनाम आहे तो इनाम भिवाजी शेठ पोकराळे 6,000 रुपये, विजूभाऊ पोकराळे 6,000 रुपये, गावचा इनाम 3,000 रुपये, 15,000 रुपये आणि बाकीचे जे आता बक्षीस आलेले आहेत योगेश भाऊ शिंदे 5,555. आणि आणखी एक महत्वाचं असं की या ठिकाणी ओम खैरे यांनी या कुस्तीवर एक गदा ठेवलेली आहे. दादा ओम खैरे यांचे आजोबा कैलासवासी दगडू खंडू खैरे महाराष्ट्र केसरीचं 29वं अधिवेशन सांगलीला 1985 साली झालं होतं आणि त्या सांगलीच्या अधिवेशनात कैलासवासी दगडू खंडू खैरे यांनी गादी विभागामध्ये 74 किलोमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू ओम खैरे यांनी ही जागा ठेवलेली आहे. तसं पाहिलं तर ओम ह्या पूर्वीच आजोबांची आठवण तुम्हाला येईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.